Hello everyone, let's take today's portion. Today we are going to learn about free fall, Newton's equation of motion in case of free fall and gravitational potential energy. What do you mean by free fall? Free fall means body is freely falling because of the gravitational force. If I release this object like this, that means if I remove the force which is applied by me, then this body is moving towards the earth because of the gravitational force. Now this body is freely falling because of the gravitational force. But this one is not a true free fall. Let's consider this activity. This one is paper and this one is chalk. If I release this both the object, then both object will move towards the earth. And on this both the objects, this earth exerting force अर्थ काय लावून राहिली आहे, याच्यावर फोर्स लावून राहिली आणि स्वतःकडे ओढून राहिली आहे. मग मला सांगा कोणता ऑब्जेक्ट आधी खाली जाईल आहे. फ्रीली फॉलिंग तो फ्रीली आहे, त्याच्यामध्ये जो ऍक्सिलरेशन निर्माण होऊन राहिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते दोघांमध्ये ऍक्सिलरेशन निर्माण होईलच. मग कोणता ऑब्जेक्ट आधी खाली जाईल तर पण बघा तुम्ही कोणता आधी गेला. चॉक आधी जमिनीवर पडला. मग आता चॉक आधी जमिनीवर पडला तर तो का बरं पडला. दोन्ही ऑब्जेक्ट सारखेच खाली जायला पाहिजे. म्हणजे पृथ्वीने दोघांनाही सारख्याच फोर्सने अट्रॅक्ट केलं, मग दोन्ही सारखेच खाली जायला पाहिजे. म्हणजे कोणाला तरी या कागदाला आणि हे याला इथून जाताना कोणीतरी अपोज करत आहे. मग कोण अपोज करत आहे, कोण फ्रिक्शन फोर्स लावत आहे, तर एअर. आजूबाजूची जी एअर आहे ती काय करून राहिली आहे, यांच्यावर फ्रिक्शन फोर्स लावून राहिलेली आहे. ऍट द सेम टाइम बॉयंट फोर्स. आता हा बॉयंट फोर्स तुम्हाला 9व्या वर्गात झाला असेल आहे. बॉयंट फोर्स किंवा बॉयन्सी म्हणजे फ्लुइड्स कोणाला म्हणतात, तर जे सबस्टन्स एका जागेवरून दुसऱ्या जागी, द सबस्टन्स विच कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, दॅट इज कॉल्ड फ्लुइड. मग कोण आहे, गॅसेस सबस्टन्सेस किंवा लिक्विड सबस्टन्सेस, दे कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. तर असे हे फ्लुइड आहे ते बॉयन्सी लावतात. म्हणजे ही जी एअर आहे ती गॅसेस सबस्टन्स आहे ती काय करते, बॉयन्सी लावते. आता हा बॉयन्स जर समजून घ्यायचा असेल तर तुम्ही कधी बादलीमध्ये पाणी घेता आणि बादलीमध्ये पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये उलटा लोटा जेव्हा तुम्ही टाकता तर उलटा लोटा असा बुडवायला जातं. उलटा लोटा बुडवायचा. जेव्हा तुम्ही तो उलटा लोटा बुडवायला जाता तेव्हा काय होतं की तो लोटा असा आतमध्ये म्हणजे बुडवायला जातं तेव्हा आतमधून कोणीतरी त्यावर फोर्स लावून राहिलं, वर ढकलून राहिलं असं लक्षात येतं. म्हणजे आतमधून कोण असेल, त्या पाण्याच्या आतमध्ये कोण असेल, तर साहजिकच आहे पाणीच असतं आतमध्ये. म्हणजे आतमधून पाणी त्यावर फोर्स लावून राहिलेलं आहे आणि पाणी हे जो त्या वस्तूवर फोर्स लावतो त्याला म्हणतात बॉयंट फोर्स. तर असा हा बॉयंट फोर्स असतो जो लावला जातो. तर इथे जेव्हा मी अशा दोन्ही वस्तू अशा वर पकडते तेव्हा काय होतं, दोन्ही वस्तू अंडर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्या खाली जाऊन राहिलेल्या आहे. खाली जाताना काय होतं की ह्या दोन्ही वस्तूंचं याच्यामध्ये याचं वजन थोडं जास्त आहे, याचं वजन थोडं कमी आहे. ह्या गोष्टी सुद्धा कन्सिडर कराव्या लागतात. खाली जाताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोघांवरही सारखा आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही सारखी असायला पाहिजे. दोन्ही एका वेळी टच व्हायला पाहिजे, परंतु होत नाही कारण त्याच्यावर बॉयंट फोर्स लागून राहिलेला आहे. दोघांवरही लागून राहिलेला आहे, परंतु याच्यावर जो बॉयंट फोर्स लागून राहिलेला आहे, याचा जो सरफेस आहे, एरिया जास्त आहे, त्याच्यामुळे याच्यावर बॉयंट फोर्स कसा लागून राहिला, जास्त. आणि सोबत फ्रिक्शन फोर्स आहे. तर दे आर अपोजिंग टू द मुव्हमेंट. मग समजा ही एअरच काढून टाकली तर मग दोन्ही वस्तू एका वेळी जमिनीला टच होतील. मग अशी एअर, जिथे एअरच नाहीये अशी कोणती जागा आहे, तर स्पेस किंवा एखादा व्हॅक्यूम. ह्या दोन्ही वस्तू जर मी एखाद्या व्हॅक्यूम मध्ये पकडल्या आणि दोन्ही वस्तू सोडल्या तर दोन्ही वस्तू एका वेळी जमिनीला टच व्हायला पाहिजे. याच्या संबंधीचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये एक मोठा लोखंडी बॉल घेतलेला आहे आणि एक पीस घेतलेला आहे, पक्षाचं पीस. आता दोघांमध्ये फरक आहे, परंतु जेव्हा त्या दोघांना व्हॅक्यूम मध्ये ठेवून, व्हॅक्यूम म्हणजे जिथे एअर नाहीये, फ्रिक्शन फोर्स नाही, बॉयंट फोर्स नाहीये, अशा ठिकाणी जेव्हा दोघांना ठेवल्या जाईल आणि रिलीज केल्या जाईल तर दोन्ही एका वेळी जमिनीला टच होतात. हा एक्सपेरिमेंट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. नाउ धिस फ्री फॉल इज कन्सिडर्ड. दॅट मीन्स इफ आय रिलीज दॅट ऑब्जेक्ट इट इज मूव्हिंग टुवर्ड्स द अर्थ बिकॉज ऑफ द ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दॅट इज कॉल्ड फ्री फॉल. बट ट्रू फ्री फॉल कोणाला म्हणू, इफ द ऑब्जेक्ट इज मूव्हिंग, ऑब्जेक्ट जातो आहे moving towards the earth because of the gravitational force only in vacuum,
then only it is called as true free fall. That means this true free fall is considered in vacuum as well as in space. Space मध्ये बघा तिथे air नाहीये, and therefore the objects which are moving, that means satellites or artificial satellites or any objects which are moving there, they are under true free fall because there is a vacuum. They are moving, फक्त त्यांच्यावर कोणता फोर्स आहे? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. That means object is moving because of the gravitational force only in vacuum, then it is called as true free fall. Now this true free fall, that means when I held this object like this, मी एखादा ऑब्जेक्ट जेव्हा मी असा पकडते, its initial velocity is 0, that means u is equal to 0. Acceleration produced in that body, that means a is equal to small g. Acceleration due to gravity. Gravity मुळे त्या बॉडी मध्ये acceleration produce झालं, म्हणजे change in velocity झाली. In such case, if body is moving under gravitational force having initial velocity is 0, then what will be the Newton's equation of motion? First equation is v is equal to u plus at. Second equation s is equal to ut plus half at square. And third equation is equal to v square plus u square plus twice as. Let's substitute this value. U is equal to 0 and a is equal to g. This equation will be v is equal to u0 झाला plus 0 plus a means g into t. That means equation will be v is equal to gt. Second equation s means displacement, s is equal to u0, 0 ला कोणत्याही याच्याने मल्टिप्लाय केला तरी हा 0 होईल, प्लस हाफ इंटू a means g t square. That means equation will be s इकडे दिसतंय तुम्हाला, s is equal to half gt square. Third equation will be v square is equal to u square म्हणजे 0 plus twice a means g s, and equation will be v square is equal to twice gs. These are the equation of motion in true free fall. That means body is freely falling under gravitational force in vacuum, then equation of motions will be like this. आता हे काही खूप डिटेल अभ्यास करायचं नाही आपल्याला, एवढे इक्वेशन्स फक्त घ्यायचे आहे आणि इथे आपला ट्रू फ्री फॉल हा पोर्शन संपलेला आहे. नाउ लेट्स सी gravitational potential energy. Now first of all we must know potential energy and kinetic energy. Kinetic energy, if I am moving, my body is moving like this, that means I have energy. प्रत्येक बॉडीला एनर्जी असते. I have kinetic energy, that means moving object, each and every moving object has kinetic energy. माझा हात मूव होत आहे तर याच्यामध्ये कोणती एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड. एनर्जी क्रिएट करता येत नाही किंवा डिस्ट्रॉय करता येत नाही. पूर्ण टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स इज कॉन्स्टंट. सर्व युनिवर्सची एनर्जी कशी आहे? कॉन्स्टंट. प्रत्येक वेळी तुम्ही काहीही करत असाल तर त्याचा कन्व्हर्शन होतं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये. हीट एनर्जी, साऊंड एनर्जी, लाईट एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, दीज आर द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. आता बघा जसा मी हा असा हात केला तर आता बघा माझा हात असा आहे तर याच्यामध्ये काहीतरी एनर्जी आहे. आणि हा जर तुम्ही अभ्यास केला नसेल तर असा पाठीत बसला तर तुमच्या पाठीला लागतं. म्हणजे माझी जी मॉस्क्युलर एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्शन बघा, पाठीवर लागल्याबरोबर तुमच्या पाठीला आग होते, म्हणजे तिथे हीट निर्माण झाली असेल. पाठीवर हात पडल्याबरोबर काय होईल? साऊंड निर्माण होईल. त्याच्यामुळे ही जी एनर्जी आहे विच इज स्टोअर्ड इन दिस ऑब्जेक्ट और इन दिस हँड, it is converted into sound energy and heat energy. Now these energies can be converted from one form to another form. This potential energy, moving object, कोणताही मूव्ह होत असेल आहे, मी मूव्ह होत आहे म्हणजे कोणती एनर्जी आहे माझ्यामध्ये? कायनेटिक एनर्जी. मुव्हिंग वॉटर,
कायनेटिक एनर्जी. मुव्हिंग फॅन कायनेटिक एनर्जी. मग व्हॉट डू यू मीन बाय पोटेन्शियल एनर्जी? जसा मी हा असा हात केला, असा हात केल्याबरोबर माझ्या हातामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. म्हणजे काहीतरी कॉन्फिगरेशन आहे, काहीतरी सिस्टीम आहे, त्याच्यामुळे त्याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. समजा मी असा खडू वर पकडला तर याच्यामध्ये, या खडूमध्ये कोणती एनर्जी आहे? पोटेन्शियल एनर्जी. एखाद्या डॅममध्ये वरच्या भागाला पाणी साठवल्या जातं तर त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असते? पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा पाणी सोडल्या जातं तर कायनेटिक एनर्जीमध्ये, त्याच्यामुळे टर्बाईन्स फिरतात, कायनेटिक एनर्जी. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक एनर्जी तयार होते. असे डिफरंट फॉर्म्स आहेत. कायनेटिक एनर्जी म्हणजे मुव्हिंग ऑब्जेक्ट, कायनेटिक एनर्जी. आणि एखादी सिस्टीम, जसा हात असा वर ठेवणे सिस्टीम असेल किंवा कॉन्फिगरेशन असेल तर ती कोणती असते? पोटेन्शियल. नाउ दिस कायनेटिक एनर्जी, फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². This is formula. Formula for potential energy is mgh. M means mass of the body, v means velocity of the body. Velocity, त्या बॉडीला वेलॉसिटी. समजा एखादी बॉडी स्टॉप झालेली असेल, हा ब्लॅकबोर्ड स्टॉप आहे, म्हणजे याची कायनेटिक एनर्जी किती झाली? 0 झाली. म्हणजे याच्यामध्ये दुसरी कोणती तरी एनर्जी असेल. मग पोटेन्शियल एनर्जी, m is mass of the body, g acceleration due to gravity, h is height. ऑब्जेक्ट मी असा पकडला तर या ऑब्जेक्टला मास आहे, या ऑब्जेक्टली ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8, g इज इक्वल टू 9.8 कन्सिडर करतो आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर ही व्हॅल्यू नेहमी एक्झाम्पलसाठी. आणि ही या हाईटवर, पृथ्वीपासून या हाईटवर आहे, तर ती त्याची हाईट झाली. दिस इज पोटेन्शियल एनर्जी. नाउ लेट्स सी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. दॅट इज द एनर्जी स्टोर्ड इन द बॉडी. एनर्जी कोणत्याही बॉडीमध्ये जी स्टोअर होते, एनर्जी स्टोअर्ड होत असेल बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड ऑब्जेक्ट, दॅट इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. दॅट मीन्स एनर्जी which is stored in the body because of the gravitational force between earth and object. That energy is called gravitational potential energy. ग्रॅव्हिटेशन मुळे जी एनर्जी स्टोअर्ड होते त्याला काय म्हणतो आपण? ऑब्जेक्ट मध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. नाउ व्हॉट इज द फॉर्म्युला? लेट्स डिराइव इट्स फॉर्म्युला. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. This is mass of the object. G acceleration due to gravity, that means gm upon r square into height. आता हाईट किती पकडायची? इफ आय कन्सिडर दिस अर्थ इलेक्ट्रिकल शेप मध्ये ही अर्थ आहे, रेडियस जी असते ती इथून, हाईट ती आपण इथून मोजतो. आपण कोणती ऑब्जेक्ट हा इथे असेल तर हाईट कशी मोजतो? याच्यापासून मोजतो. म्हणजे समजा इथे असेल तरी आपण त्याला आरच घेतो, सरफेसवर असेल तरी आरच घेतो, थोडंसं हाईटवर असेल तरी आरच घेतो, कारण अर्थ ही खूप मोठी आहे. इट्स साइज इज मच बिगर दॅन एनी हाईट अबव द सरफेस ऑफ द अर्थ. हा या कोणत्याही हाईटवर वर ऑब्जेक्ट पकडला तरी या हाईटला कन्सिडर करून ही हाईट याच्या रेडियसच्या निग्लिजिबल असते, खूपच कमी असते. आणि म्हणून प्रत्येक वेळी आपण हाईट जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा काय करतो? त्याला हाईट म्हणजेच इज इक्वल टू m इंटू gm, r कॅन्सल, अपॉन r. दॅट मीन्स फॉर्म्युला विल बी gm upon r. This is formula for potential energy. कोणासाठी? रेडियससाठी. बट डिस्टन्स इज मच बिगर, खूपच जास्त आहे. आपण पृथ्वीच्या वर थोडं इथपर्यंतचं डिस्टन्स कन्सिडर करू, परंतु खूपच जास्त आहे. जिथे सॅटेलाइट्स आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर, जिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या वर आहे, खूपच जास्त वर आहे, सॉरी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तिथे. अशा ठिकाणी खूप जास्त हाईट असेल तर आपल्याला डिस्टन्स कन्सिडर करताना r प्लस h कन्सिडर करावं लागतं. देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू g ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, m मास ऑफ द कॅपिटल M, मास ऑफ द ऑब्जेक्ट स्मॉल m, r प्लस h. दिस इज फॉर्म्युला. बट देअर इज निगेटिव्ह साइन. इथे नेहमी निगेटिव्ह साइन असतं. दॅट मीन्स फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी इज negative gmm upon r plus h.
आता हे निगेटिव्ह साईन का बरं आहे? वेन यू मूव्ह, जसं तुम्ही वर जाता, त्याच्यासाठी आधी पहिली एक गोष्ट शिकावी लागेल तुम्हाला. इफ आय कन्सिडर ओनली 2, दिस इज अ होल नंबर. व्हॉट इज, if I want to write that number in a fraction, that means I will write here 2/1. मी अशा पद्धतीने लिहिल त्याला. समजा इथे 1 असेल तर याला कसं लिहिल मी? 1/1. आता बघा डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? 1 आहे. इथे डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे. समजा 2/5 तर डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? 5 आहे. आता समजा अशा ठिकाणी असा नंबर असेल जिथे डिनॉमिनेटर 0 असेल, हा नंबर किंवा हा नंबर किंवा याच्यापेक्षा 2, 5, 6, 8, 9 असा छोटा नंबर असेल आणि त्याला डिनॉमिनेटर 0 असेल, तर अशा सर्व ठिकाणी इन द फ्रॅक्शन इफ डिनॉमिनेटर इज 0 देन इट्स आन्सर इज इन्फिनिटी. हे इन्फिनिटीचं साइन आहे. 1/0 इज इक्वल टू इन्फिनिटी. कोणताही नंबर असेल वर, परंतु डिनॉमिनेटर मध्ये 0 आला असेल तर इथे काय येतं? इन्फिनिटी. That means 1/0 is equal to infinity. 1/0 is equal to काय? इन्फिनिटी. मग 1/infinity असेल तर म्हणजे हा इन्फिनिटी जर मी इथे आणला तर हा काय होईल? 0. इन्फिनिटी म्हणजे जर हा इन्फिनिटी इकडे आणला तर ही व्हॅल्यू काय होते? 0. हे समजलं. आता बघा आपण पृथ्वीवर आहोत. आता फॉर्म्युला काय? पोटेन्शियल एनर्जीचा PE इज इक्वल टू GMM अपॉन R प्लस H. आपण हा निगेटिव्ह साईन का बरं येतं? मग आता ही व्हॅल्यू 0 कुठे होते? तर खूप जास्त हाईटवर. खूपच जास्त, पृथ्वीपेक्षा अतिशय जास्त, खूप जास्त हाईट असेल तर म्हणजे इफ द ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटीवर ऑब्जेक्ट असेल म्हणजे इथली व्हॅल्यू जर इन्फिनिटी असेल तर पोटेन्शियल एनर्जी विल बी 0 होईल. 1/infinity इज इक्वल टू काय झालं? मग ही इन्फिनिटी व्हॅल्यू झाली. 1/infinity म्हणजे काय झालं? इथला 1 कन्सिडर करा आणि ही इन्फिनिटी इज इक्वल टू 0. म्हणजे इफ द ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी देन दिस पोटेन्शियल एनर्जी विल बी 0. And from that portion, when you move in the downward direction, that value will be less than 0. ती less than 0 असेल. मग नंबर्स less than 0 कसे डिनोट करतो आपण? निगेटिव्ह साईनने. And therefore, this potential energy is negative GMM upon R plus H. This is formula for potential energy because of the gravitational force. These are the two portions we have learned here. After that, last portion will be there, that is escape velocity, and after that chapter